स्वामी समर्थ. नमस्कार. आपल्या चॅनलवर सर्वांचे स्वागत आहे. तुम्हा सर्वांना 2026 मध्ये येणाऱ्या मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा. तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती बघणार आहोत. यामध्ये यावर्षी संक्रांत कशावर आली आहे, कोणत्या रंगावर आली आहे, त्यामुळे आपल्याला कोणता रंग वर्ज करायचा आहे आणि तसेच संक्रांत काळात कोणती कामे करावी आणि कोणती कामे करू नये, संक्रांतीचे वाहन, वस्त्र, शस्त्र, वय, नाव, दान काय द्यावे आणि संक्रांती काळात कोणकोणत्या गोष्टी केल्या जातात, या सर्व गोष्टींची माहिती आज आपण बघणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा. आणि हो, तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या ठिकाणावरून म्हणजेच कोणत्या गावातून बघत आहात ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या हिंदू संस्कृतीत मकर संक्रांतीच्या सणाला खूप महत्त्व आहे. जेव्हा सूर्य मकर राशीत प्रवेश करतो त्या शुभयोगाला मकर संक्रांत असे म्हणतात. या मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचं उत्तरायण सुरू होतं आणि हा उत्तरायणाचा काळ अधिक शुभ मानला जातो. मकर संक्रांत हा सण नेहमी 14 जानेवारीलाच येतो. त्यातल्या त्यात 13 किंवा 15 जानेवारीला मकर संक्रांत येणं असं क्वचितच घडतं. मात्र नेहमी हा सण 14 जानेवारीला साजरा केला जातो. 2026 या वर्षी मकर संक्रांत ही 14 जानेवारी बुधवार रोजी आलेली आहे. बुधवार 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी 3:13 सूर्य हा मकर राशीत प्रवेश करणार असून संक्रांतीचा पुण्यकाळ हा 14 जानेवारी दुपारी 3:13 पासून ते संध्याकाळी 6:18 पर्यंत असणार आहे. तसेच महापुण्यकाळ हा 3:13 पासून ते संध्याकाळी 5:04 पर्यंत असणार आहे. असा 1 तास 51 मिनिटाचा महापुण्यकाळ असणार आहे. संक्रांत ही कशावर आली आहे आणि संक्रांतीने कोणकोणत्या वस्तू परिधान केलेल्या आहेत, तर संक्रांतीने ज्या ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या आपल्याला वर्ज करायच्या असतात. संक्रांतीचे आगमन बुधवारी दुपारी 3:13 नंतर होत आहे. या वर्षी संक्रांतीचे वाहन वाघ असून उपवाहन घोडा आहे. या वर्षीच्या संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असून तिच्या हातामध्ये शस्त्र हे गदा आहे आणि पदार्थ पायस म्हणजे खीर असून बनलेल्या स्थितीमध्ये आहे आणि पश्चिम दिशेस आगमन करत आहे. वाघाच्या वाहनामुळे काही वस्तूंवर आणि परिस्थितीवर परिणाम होण्याची शक्यता आहे. ज्योतिषशास्त्रानुसार यामुळे सोने, चांदी, तांदूळ आणि डाळी यांच्या दरात वाढ होण्याची शक्यता असते. तसेच यामुळे काही राजकीय आणि सामाजिक उलथापालथाची चिन्हे देखील दर्शवली जातात. संक्रांतीच्या काळात दान धर्माला खूप जास्त महत्त्व आहे. तर पर्व काळात द्यायचे दान, वस्त्रदान, भांडी, अन्नधान्य, फळे, गाय इत्यादी यथाशक्ती दान द्यावे. तसेच संक्रांतीच्या काळात झाडे तोडणे, बोलताना कठोर शब्द वापरणे आणि तामसिक पदार्थ खाणे वर्ज करावे. संक्रांतीच्या काळात लोक हे पवित्र नद्यांमध्ये जसे की गंगा, यमुना, गोदावरी या नद्यांमध्ये स्नान करतात आणि तिळगुळ, खिचडी, ब्लँकेट आणि उबदार कपड्यांचे दान देखील करतात. तिळगुळ हा महाराष्ट्रात तिळगुळ घ्या, गोड गोड बोला असे म्हणत तीळ आणि गुळाचे लाडू वाटल्या जातात, जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. मकर संक्रांती काळात सूर्य हा धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करत असतो, ज्याला सूर्याचे उत्तरायण सुरू झालं असं म्हणतात. या काळामध्ये दिवस मोठा आणि रात्र लहान होत जात असते. तसेच हा काळ दान धर्माला खूप शुभ मानला जातो. मकर संक्रांत ही संक्रांती दिवसापासून ते रथसप्तमी पर्यंत साजरी केली जाते. तसेच 2026 संक्रांतीने जे वस्त्र परिधान केलेला
असतो तो रंग घातलेला असतो तो रंग वर्ज करायचा असतात. म्हणजेच यावर्षी 2026मध्ये संक्रांतीने पिवळे वस्त्र परिधान केलेले असल्यामुळे तुम्हाला यावर्षी वाण देताना पिवळ्या रंगाचे वस्त्र म्हणजेच पिवळ्या रंगाची साडी ही नेसायची नाही. पिवळा रंग वर्ज करायचा आहे. पिवळ्या बांगड्या, पिवळे फुले, पिवळा गजरा हे पिवळे रंग तुम्हाला वर्ज करायचे आहे. 2026ची मकर संक्रांत ही पिवळ्या रंगावरती आलेली आहे. वरील माहिती कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.